आता बातमी शिवसेनेच्या गोटातून आहे। सातत्याने आमची गळचेपी होती। शिवसेनेच्या मंत्र्यांनी ही भूमिका मांडली। शिवसेनेचे मंत्री आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। राजीनामा देण्याची धमकी देण्यात आली। एकनाथ शिंदे यांच्यासमोर शिवसेनेच्या मंत्र्यांनी आपली भूमिका मांडली। सातारा जिल्हा परिषदेमध्ये ज्या पद्धतीने या सगळ्या नाट्यमय घडामोडी घडल्या, त्यानंतर शिवसेनेच्या मंत्र्यांनी हा मुद्दा आज विधान परिषदेमध्ये तितक्याच ताकदीने मांडला। एकनाथ शिंदेंसमोर सुद्धा शिवसेनेच्या मंत्र्यांची आक्रमक भूमिका पाहायला मिळाली। सातत्याने आमची गळचेपी होती, आता राजीनामा द्यायला हवा, अशी एक प्रकारची भूमिका आता एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडण्यात आली। शिवसेनेचे मंत्री आक्रमक झालेले आहेत आणि आता राजीनामा देणार असं त्यांनी म्हटलं। एकनाथ शिंदेंसमोर शिवसेनेच्या मंत्र्यांनी ही आपली भूमिका मांडली आहे। सातत्याने आमची गळचेपी होतीये असं शिवसेनेच्या मंत्र्यांचं म्हणणं आहे। राजीनामा देण्याची एक प्रकारे धमकीच यावेळी शिवसेनेच्या मंत्र्यांनी दिली। सातारा जिल्हा परिषदेमध्ये ज्या पद्धतीने घडामोडी घडल्या, त्यावरून आता शिवसेनेचे मंत्री आक्रमक झाले आणि या सगळ्या संदर्भात अधिकचे अपडेट्स देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर। मनोज, खरं तर एक प्रकारे या सगळ्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी धमकीच दिलेली आहे। आमची सातत्याने गळचेपी होती असं त्यांनी म्हटलंय। या सगळ्या मंत्र्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी नेमकी काय भूमिका घेतली? कल्याणी, आपण बघितलं तर सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमधून जो राडा सुरू आहे, त्यानंतर हा राडा आपण बघतोय विधानसभेच्या जो अर्थसंकल्प अधिवेशन सुरू आहे त्यामध्ये देखील दिसून आला। विधान परिषदेमध्ये आपण बघितलं शंभूराजे देसाई यांनी प्रश्न हा केला होता, त्यावरती जे सीपी आहेत, एसपी आहेत, त्यांना निलंबनाचे आदेश या ठिकाणी उपसभापती यांच्याकडनं देण्यात आलेले आहेत। त्यानंतर आपण बघतो विधान परिषदेमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये म्हणजे जयकुमार गोरे आणि शंभूराजे देसाई यांच्यामध्ये देखील खडाजंगी पाहायला मिळाली होती। आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जेव्हा विधान भवनामध्ये दाखल झाले, तेव्हा त्यांनी सभापती यांची भेट घेतली होती आणि त्यांच्यामध्ये चर्चा देखील झाली होती। आणि त्यांच्यामध्ये देखील आपण साताऱ्यामध्ये जे गोंधळ होते त्याबद्दल चर्चा झाली आणि त्यानंतर त्यांनी उपसभापती नीलम गोरे यांची भेट घेतली होती आणि त्यावेळी देखील त्यांच्यामध्ये चर्चा झाली। पण आपण बघतो सर्व मंत्र्यांना घेऊन नंतर आपण बघतो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व मंत्र्यांसोबत आणि आमदारांसोबत बैठक घेतली। त्यांच्या दालनामध्ये ही बैठक बोलवण्यात आली होती आणि त्यामध्ये सर्व आमदार मनोज, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।